नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेतील निर्मितीच्या प्रक्रियेतील दुसरा टप्पा जो आहे त्याची चर्चा करणार आहोत. अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेमधला पहिला टप्पा जो होता तो म्हणजे अर्थसंकल्पाची निर्मिती करणे. भारतामध्ये अर्थ मंत्रालयाकडून अर्थसंकल्पाची किंवा अंदाजपत्रकाची निर्मिती केली जाते. पंतप्रधानांशी चर्चा करून अर्थमंत्री मंत्रिमंडळामध्ये अर्थसंकल्प चर्चेसाठी ठेवतो आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींकडे ते विधेयक जे असतं ते सहीसाठी पाठवलं जातं किंवा राष्ट्रपतींची मंजुरी घेतल्यानंतर ते कायदे मंडळामध्ये मांडण्यासाठी सज्ज होतं. अंदाजपत्रक कायदे मंडळामध्ये मांडणं आणि त्याला मंजुरी घेणं हा अंदाजपत्रकाच्या निर्मितीचा दुसरा टप्पा असतो. इनॅक्टमेंट ऑफ बजेट ज्याला आपण म्हणतो, कायदे मंडळाकडनं अंदाजपत्रक मंजूर करून घेणं. लोकशाही शासन पद्धतीमध्ये सरकारला कायदे मंडळाच्या संमतीशिवाय एकही पैसा खर्च करता येत नाही. अर्थ मंत्रालयानं निर्माण केलेल्या अर्थसंकल्पाला कायदे मंडळाची मंजुरी ही आवश्यक असते. भारतामध्ये संसदेला अशा पद्धतीचा अधिकार आहे आणि संसदेला म्हणण्यापेक्षाही लोकसभेला सगळ्यात जास्त अधिकार अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. राष्ट्रपतींच्या शिफारशीनं अंदाजपत्रक संसदेत मांडलं जातं आणि मग त्याला मंजुरीची प्रक्रिया जी असते किंवा मंजुरी मिळवली जाते. आता ही जी मंजुरी असते विधिमंडळाची किंवा कायदे मंडळाची ज्याला आपण म्हणतो संसदेची, ती मिळवत असताना 5 अवस्थातून ही सगळी प्रक्रिया पुढे जात असते. त्यातली पहिली अवस्था जी असते ती म्हणजे अंदाजपत्रक कायदे मंडळामध्ये मांडणं. दुसरी अवस्था म्हणजे अंदाजपत्रकावरती सामान्य चर्चा होणं. तिसरी अवस्था म्हणजे अनुदानासंबंधीच्या मागण्यांवरती मतदान होणं. चौथी अवस्था म्हणजे विनियोजन विधेयक जे असतं त्या विधेयकासंबंधीचा विचार आणि त्याला मान्यता देणं. 5वी अवस्था जी असते करांसंबंधीचं मतदान किंवा अर्थ विधेयकाला मान्यता देणं. अशा 5 टप्प्यांमधनं ही सगळी व्यवस्था जी असते किंवा ती प्रक्रिया जी असते ती पुढे जात असते. त्यातला पहिला टप्पा जो असतो म्हणजे अंदाजपत्रक कायदे मंडळामध्ये मांडणं, म्हणजे ज्याला इंट्रोडक्शन ऑफ बजेट असं म्हटलं जातं. अंदाजपत्रकीय अधिवेशनाची सुरुवात ही साधारणतः पूर्वी फेब्रुवारीच्या अखेरीस होत होती किंवा मध्यास होत होती. आता तसं नाहीये. मोदी सरकार सत्तेवरती आल्यापासून त्यांनी अंदाजपत्रकीय अधिवेशन जे आहे ते अलीकडे घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच भारतामध्ये अंदाजपत्रक मांडलं जातं. पूर्वी 2 अंदाजपत्रकं मांडली जात होती, म्हणजे रेल्वेचं अंदाजपत्रक आणि सामान्य अंदाजपत्रक असे 2 अंदाजपत्रकं भारतामध्ये मांडली जात होती. गेल्या 3-4 वर्षापासून ही प्रक्रिया खंडित करण्यात आलेली आहे आणि रेल्वेचं अंदाजपत्रक हे सामान्य अंदाजपत्रकामध्ये मर्ज करण्यात आलेलं आहे किंवा त्याचा समावेश जो असतो तो जनरल बजेटमध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे गेल्या 3-4 वर्षापासून भारतामध्ये एकच अंदाजपत्रक मांडलं जातं. लोकसभेमध्ये सामान्य अंदाजपत्रक राष्ट्रपतींच्या शिफारशीनं मांडण्यात येतं. रेल्वे सामान्य अंदाजपत्रक जे असतं ते अर्थमंत्री साधारणतः लोकसभेमध्ये मांडतो. एकाच वेळेला ही प्रक्रिया दोन्ही सभागृहांमध्ये सुरू होते, पण अंदाजपत्रक पहिल्यांदा लोकसभेतच मांडलं जातं आणि जेव्हा ते मांडलं जातं तेव्हा अर्थमंत्री अंदाजपत्रकीय भाषण देत असतो. त्याच वेळेला अंदाजपत्रकाच्या ज्या भाषणाच्या अंदाजपत्रकासहित अर्थमंत्र्याची जे भाषण असतं त्याच्या ज्या प्रती असतात त्या सर्व सभासदांना वाटल्या जातात आणि या अवस्थेमध्ये अंदाजपत्रकासंबंधीची सर्वसाधारण, ज्याला आपण सामान्य माहिती असं म्हणतो, ती सगळ्या सभासदांना करून दिली जाते दोन्ही सभागृहातल्या. म्हणजे लोकसभेमध्ये पहिल्यांदा अंदाजपत्रक मांडलं जातं, राज्यसभेमध्ये थोड्या अवकाशानं किंवा थोड्या अंतरानं ते मांडलं जातं, कारण लोकसभेचा त्या संदर्भातला धनविधेयकाच्या बाबतीतला अधिकार महत्वाचा आहे म्हणून. इथे पहिला टप्पा संपतो.
पहिली अवस्था संपते. दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होते साधारणतः आठवडाभराने. त्याला अंदाजपत्रकावरील सामान्य चर्चा, जनरल डिस्कशन असं म्हटलं जातं. म्हणजे संसदेत अंदाजपत्रक प्रस्तुत केल्यानंतर किंवा मांडल्यानंतर साधारणतः एक आठवड्यानं त्याच्यावरती सर्वसाधारण चर्चेला सुरुवात होते. आणि ही चर्चा जी असते साधारणतः 3 ते 4 दिवस चालते. या चर्चेच्या वेळी अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट केलेल्या सगळ्या बाबींवरती साधक बाधक खंडन मंडनात्मक ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची चर्चा होते. सामान्यतः सरकारचं आर्थिक धोरण काय आहे, सामान्य प्रशासन, देशाची आर्थिक परिस्थिती, त्याचा विचार अंदाजपत्रकाच्या संदर्भात केला जातो. आणि या अवस्थेमध्ये अंदाजपत्रकातील मागण्यांवरती कोणत्याही पद्धतीचं मतदान होत नाही. फक्त केवळ चर्चा होते आणि त्या चर्चेतून संसद सदस्यांची नेमकी मतं काय आहेत ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्या संदर्भामध्ये विरोधी पक्षाकडून काही प्रश्न जर विचारण्यात आलेले असतील तर त्या अनुषंगानं अर्थमंत्री सगळ्या चर्चेच्या शेवटी भाषण देतो आणि म्हणजे त्याला उत्तर देणं ज्याला आपण म्हणतो ते अर्थमंत्री एका अर्थानं देत असतो. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया दोन्ही सभागृहामध्ये सारख्याच पद्धतीनं चालू असते. म्हणजे लोकसभेमध्ये सुद्धा सुरू असते आणि राज्यसभेमध्ये सुद्धा सुरू असते. तिसरा टप्पा जो असतो तो अनुदानांसंबंधीच्या मागण्यांवरती मतदानाचा असतो. म्हणजे वोटिंग ऑन डिमांड्स फॉर ग्रँट्स असं त्याला म्हटलं जातं. अंदाजपत्रकावरील सामान्य चर्चेनंतर लोकसभेमध्ये मागण्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया जी असते ती सुरू होते. आता मागण्या म्हणजे काय, तर सरकार खर्चासंदर्भातली जी काही परवानगी मागतं त्याला आपण मागणी असं म्हणतो. ह्या मागण्यांवरती मतदानाचा अधिकार हा फक्त आणि फक्त लोकसभा या कनिष्ठ सभागृहाला आहे. राज्यसभेला मागण्यांवरती मतदान करण्याचा अधिकार नाही. राज्यसभा मागण्यांवरती चर्चा करू शकते पण मतदान करू शकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. लोकसभेमध्ये प्रत्येक खात्याच्या खर्चासंदर्भातली जी मागणी असते तिला मंजुरी दिली जाते आणि प्रत्येक मागणी चर्चेला किंवा मताला टाकली जाते. त्यावेळेला संबंधित मंत्री जो असतो तो छोटेसं भाषण करतो आणि विरोधी पक्ष त्याच्यावरती टीका करून सरकारला जेरी सांडण्याचा प्रयत्न करत असतो. अशी ती एकंदर अर्थसंकल्पीय प्रक्रिया चालू असते. या अवस्थेमध्ये साधारणतः 3 प्रकारचे प्रस्ताव मांडले जाऊ शकतात. एक निधी संदर्भातले कपातीचा प्रस्ताव असतो किंवा काटकसरीच्या संदर्भातला कपातीचा प्रस्ताव असू शकतो आणि टोकन कट ज्याला प्रतीक कपात म्हटलं जातं तर तशा पद्धतीचा प्रस्ताव असू शकतो. अशा 3 प्रस्तावांच्या माध्यमातून विरोधी पक्ष सरकारी धोरणावरती टीका करू शकतो किंवा सरकारला रोखण्याचा प्रयत्न करू शकतो. ह्या कपात प्रस्तावांवरती चर्चा झाल्यानंतर संबंधित खात्याचे जे मंत्री असतात ते मंत्री खासदारांच्या प्रश्नांची उत्तरं देतात. त्यांनी मांडलेले कपात प्रस्ताव मागे घेण्याची विनंती सुद्धा करतात. काही वेळेला सामान्यतः विरोधी पक्षांनी जर असे प्रस्ताव मांडलेले असतील तर ते काही मागे घेतले जात नाहीत, मताला टाकले जातात. सरकारी पक्षाचं बहुमत असतं त्यामुळे बऱ्याच वेळेला अर्थसंकल्प मंजूर होण्यात कोणती अडचण येत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. बहुमतानं मागणी मंजूर झाली की तिचं रूपांतर अनुदानामध्ये होत असतं आणि अनुदान विषयक मागण्या मंजूर करण्यासाठी साधारणतः 26 दिवस हे विधिमंडळाचे किंवा त्या कायदेमंडळाचे जे असतात ते खर्ची पडतात. भारतामध्ये साधारणतः 109 सामान्य मागण्या आहेत सामान्य अंदाजपत्रकाच्या. त्याच्यामध्ये 103 ज्या आहेत त्या नागरी खर्चाच्या आहेत आणि 6 मागण्या ज्या आहेत त्या संरक्षण खर्चाच्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त 23 मागण्या ज्या आहेत त्या रेल्वेच्या संदर्भातल्या आहेत असं आपल्याला नमूद करता येईल. याच्याशिवाय भारताचा जो संचित निधी असतो कन्सॉलिडेटेड फंड ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती सुद्धा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चा होते. संचित निधीच्या भागावरती ही चर्चा जी होत असते फक्त चर्चाच होते, मतदान घेतलं जात नाही. राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरन्यायाधीश, इतर न्यायाधीश, महानियंत्रक, महालेखापरीक्षक, निवडणूक आयोगाचे
अध्यक्ष सदस्य, UPSCचे अध्यक्ष सदस्य, त्यांच्या पेन्शन, त्यांचे वेतन, या संदर्भातले जे खर्च असतात किंवा राष्ट्रीय कर्जासंदर्भातले जे काही खर्च असतात त्या सगळ्यांचा समावेश संचित निधीमध्ये केला जातो. त्या बाबतीमध्ये कपात करण्याचा अधिकार संसदेला नाही. संसद कॉन्सॉलिडेटेड फंडमध्ये म्हणजे संचित निधीमध्ये वाढ करू शकतो पण कपात करू शकत नाही. म्हणजे संसदेला त्याच्यामध्ये भर टाकण्याचा अधिकार आहे. सभागृहाला या खर्चाच्या संदर्भामध्ये मतदानाचा अधिकार दिलेला नाही. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल. इथे ही तिसरी अवस्था संपते. त्यानंतर चौथी अवस्था सुरू होते, ती म्हणजे विनियोजन विधेयक जे असतं त्याच्यावरती चर्चा आणि त्याला मंजुरी देणं. मागण्यांवरती मतदान झाल्यानंतर एकूण मंजूर खर्चाच्या समावेश असलेलं जे खर्च विधेयक असतं ते संसदेपुढे मांडलं जातं. त्यात संचित निधी सुद्धा आला. लोकसभेच्या मंजुरीसाठी हे विनियोजन विधेयक जे असतं ते मांडल्यानंतर त्याच्यावरती दुरुस्त्या सुचवता येत नाही, कारण ती प्रक्रिया मागे पूर्ण झालेली असते. मागण्यांवरती मतदान झालेलं असतं. त्यामुळे लोकसभेनं मंजूर केलेल्या मागण्यांना कायदेशीर मंजुरी देऊन सरकारला संचित निधीतून खर्च करण्याचा अधिकार देण्यासाठी हे विनियोजन विधेयक जे असतं ते मांडलं जातं. सर्वसाधारण चर्चा होऊन या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर ते विधेयक राज्यसभेकडे पाठवलं जातं. खर्च विधेयक म्हणून ते राज्यसभेकडे आलेलं असल्यामुळे राज्यसभा त्याच्यामध्ये फार काही बदल करू शकत नाही. राज्यसभेला सूचना किंवा शिफारसी करण्याचा अधिकार आहे. राज्यसभा 14 दिवसांच्या आत विनियोजन विधेयकाला मान्यता देणं राज्यसभेनं गरजेचं असतं. जर राज्यसभेनं 14 दिवसांच्या आत विनियोजन विधेयकाला मान्यता दिली नाही तर राज्यसभेला ते विधेयक मान्य आहे असं गृहीत धरून राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवलं जातं आणि एकदा का राष्ट्रपतींनी त्याच्यावरती सही केली की मग अर्थसंकल्प मंजूर झाला असं समजलं जातं. त्यामुळे राज्यसभेला अर्थविधेयकाच्या बाबतीमध्ये फार अधिकार नाही. तर राज्यसभा फक्त चर्चा विमर्श करू शकते, सूचना शिफारशी करू शकते. अर्थात अशा सूचना अशा शिफारशी स्वीकारणं लोकसभेवरती बंधनकारक नाही. त्यामुळे लोकसभा त्या स्वीकारेलच असंही नाही. पाचवा टप्पा जो असतो तो अर्थविधेयकाला मान्यता देण्याचा किंवा करांसंबंधीचं मतदान ज्याला आपण म्हणतो ते या टप्प्यामध्ये होतं. सरकारी खर्चाची म्हणजे मागण्यांची जी पूर्तता असते ती करण्यासाठी लागणाऱ्या रकमेची तरतूद बऱ्याच वेळा कर बसवून किंवा कर्ज काढून करावी लागते. काही कर हे स्थायी स्वरूपाचे असतात, काही अस्थायी स्वरूपाचे असतात. काही कर नव्याने लावावे लागतात, काही कर रद्द करावे लागतात. ह्या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे विभाग असतात ते अर्थ खात्याला मदत करत असतात. जकात, आयकर असे जे कर आहेत हे स्थायी स्वरूपाचे कर आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणावरती महसूल जो असतो तो जमा होत असतो. आणि हे कर लावण्यासंदर्भातलं जे विधेयक किंवा जो मसुदा असतो तयार केलेला त्याला वित्त विधेयक किंवा फायनान्स बिल असं साधारणतः म्हटलं जातं. आणि हे जे फायनान्स बिल असतं अर्थविधेयक ते अर्थविधेयक इतर अर्थविधेयक मंजूर करण्यासाठी जी प्रोसेस वापरली जाते तीच प्रोसेस वापरून मंजूर केलं जातं किंवा त्याच प्रक्रियेतून त्याला जावं लागतं. राज्यसभेत सुद्धा ते 14 दिवसच राहतं. 14 दिवसांनंतर पुन्हा ते लोकसभेमध्ये येत असतं. त्यामुळे राज्यसभेला याही संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही असं आपल्याला म्हणता नाही. काही वेळेला काय होतं की अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली असते पण काही वेळेला त्याची मंजुरी घेतलेली नसते किंवा काही वेळेला खर्च जास्त होतो. पुन्हा नवीन खर्च तयार होत असतात, पुढे येत असतात. त्या अनुषंगानं पुन्हा पूरक अनुदानं किंवा मागण्या जी असतात त्या मांडाव्या लागतात. म्हणजे ही जी इतर अनुदानं जी असतात ती इतर अनुदानं सुद्धा संसदेमध्ये चर्चेला येत असतात. त्याचे साधारणतः 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे लेखानुदान ज्याला आपण म्हटलं जातं, वोट ऑन अकाउंट म्हटलं जातं, की अंदाजपत्रकावर चर्चा होऊन त्यातील मागण्या मंजूर होईपर्यंत नव्या आर्थिक वर्षाची काही वेळेला सुरुवात होते. अशा वेळेला नव्या वर्षाच्या सुरुवातीला
जो खर्च करणं अपेक्षित असतं तो मग सरकारला करता येत नाही आणि त्यामुळे तो खर्च करण्यासाठी सरकारला मग लेखानुदान मांडावं लागतं, वोट अँड अकाउंट मांडावं लागतं. म्हणजे त्याच्यासाठी ती व्यवस्था केलेली आहे आणि लेखानुदान जे असतं ते 3 महिन्यांच्या काळासाठी मंजूर केलं जातं. पूर्वी ही अशी अवस्था बऱ्याच वेळेला यायची, कारण लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये कामकाजामध्ये गोंधळ होणं, व्यत्यय येणं आणि त्यातून मग अर्थसंकल्प लवकर मंजूर न होणं, 1 एप्रिल उजाडून जाणं आणि त्यातून मग खर्चासंदर्भामध्ये सरकार समोर अडचणी निर्माण होणं, या सगळ्या प्रक्रियांचा विचार करून मग मोदी सरकारनं मार्चमध्ये जी अर्थसंकल्पाची प्रक्रिया होती ती फेब्रुवारीमध्ये, म्हणजे 1 महिना अलीकडे जवळपास घेतलेली आपल्याला साधारणतः दिसते. काही सप्लिमेंटरी ग्रँट्स ज्या असतात त्या मांडल्या जातात, पूरक अनुदानं. म्हणजे मगाशी जे म्हणत होतो की एखाद्या विभागासाठी मंजूर केलेली रक्कम अपूर्ण वाटते काही वेळेला, तर राष्ट्रपतीला त्या विभागाच्या मागण्यांसाठी पूरक अंदाजपत्रक मांडण्याचा अधिकार आहे. म्हणजे राष्ट्रपतींच्या संमतीनं अर्थमंत्री हे सगळं करत असतो. नेहमीच्या पद्धतीनं या पूरक अंदाजपत्रकाला संसदेची मंजुरी मिळते. अशी पूरक अंदाजपत्रकं मांडण्याची प्रथा भारतामध्ये वर्षानुवर्ष चालू आहे. तिसरा प्रकार जो आहे तो प्रत्यानुदान, ज्याला वोट ऑन क्रेडिट आणि प्रतिकानुदान म्हणजे टोकन ग्रँट्स असं म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या कार्याची सविस्तर माहिती अर्थसंकल्पात देणं आवश्यक असतं तेव्हा प्रत्यानुदान निर्माण केलं जातं. तसंच विशिष्ट कामासाठी निश्चित स्वरूपाची अनुदान पद्धती आणि कार्यपद्धती निर्माण केली जाते तेव्हा त्याला प्रतिकानुदान असं म्हटलं जातं. या दोन्ही पद्धतीत विशिष्ट रकमेच्या मागण्या संसदेकडनं मंजूर करून घ्याव्या लागतात. अशा पद्धतीनं 3 प्रकारची ही अनुदानं असतात आणि काही वेळेला भविष्य निधी, कॉन्टिंजन्सीज फंड ज्याला म्हणतो आपण, तर त्याची निर्मिती करावी लागते. अकस्मात होणाऱ्या खर्चासाठी तरतूद केलेली असते. संसद राष्ट्रपतीकडे हा भविष्य निधी देतो, त्यातून राष्ट्रपती रकमा खर्च करीत असतो आणि नंतर मग अधिवेशन सुरू झालं म्हणजे मग संसदेकडून त्याला मंजुरी घेतली जाते. अशा पद्धतीनं अंदाजपत्रकाला या दुसऱ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रक्रियांमधनं किंवा वेगवेगळ्या अवस्थांमधनं जावं लागतं. संसदेची मंजुरी मिळवावी लागते आणि त्या मंजुरीनंतर मग शासनाला जमा खर्चाचे जे अधिकार असतात ते प्राप्त होत असतात. जोपर्यंत संसद अर्थसंकल्पाला मंजुरी देत नाही तोपर्यंत सरकारला एकही पैसा खर्च करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय प्रक्रिया किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सरकारच्या दृष्टिकोनातून एक कसोटी असते असं आपल्याला म्हणता येईल. इथे अर्थसंकल्पाच्या निर्मितीचा किंवा अंमलबजावणीचा दुसरा जो टप्पा असतो तो पूर्ण होतो असं आपल्याला म्हणतात.